ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। उद्या आहे 24 ऑक्टोबर 2024 आणि उद्या येत आहे गुरुपुष्यामृत। गुरुपुष्यामृत योगावर आपण अनेक उपाय सेवा करत असतो। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा उपाय केल्यानं तुमच्या घरावर कोणतीही संकट असतील, बाधा असतील, विघ्न असतील किंवा ग्रहदोष, वास्तुदोष असतील तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे। घरावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत। आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर तिन्ही सांजेच्या वेळेला कापुरासोबत मी एक वस्तू सांगणार आहे तर ती जाळायची आहे। आता याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कर्पूर आरतीमुळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात। तसंच या आरतीमुळे वातावरण शुद्ध होतं। नियमितपणे आपल्या घरामध्ये जर आपण कर्पूर होम किंवा कर्पूर आरती केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। आरती करताना कापराच्या ज्वलनातून जो धूर निघतो तो वातावरणातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सक्षम मानला जातो। हा कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यानं आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष असेल, करणी बाधा असेल किंवा इतर कोणतीही संकट असतील किंवा आजारपण असेल तर ते देखील दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट येते। आणि असाच हा कर्पूर होम किंवा कापूर आपण घरात जाळत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर तो जाळला तर त्या विशिष्ट तिथींचे, देवी देवतेंचे आशीर्वाद देखील आपल्याला, आपल्या कुटुंबाला प्राप्त होतात आणि आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होते। आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये हा कर्पूर होम करायचा आहे। या कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे। गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करू शकता। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो, त्याचप्रमाणे हा गुरुपुष्यामृत योग देखील येत असतो। गुरुवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। गुरुपुष्यामृत योगाची देवता माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि शनी देवता आहेत। आणि या देवी देवतांचीच आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे, म्हणजेच कापूर जाळायचा आहे। आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही विघ्न, अडचणी, बाधा असतात। तुम्ही कितीही मेहनत करत असाल, कष्ट करत असाल, परंतु घरात येणारी लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असते। घरात असणारे सततचे आजारपण असेल, एखाद्यानं घरावर केलेली करणी बाधा असते, इडापिडा असते, ग्रहदोष असतात, वास्तुदोष असतात किंवा पितृदोष असतात आणि ते दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय, सेवा, तोटके करत असतो। परंतु अशाच विशिष्ट तिथींना जर काही उपाय करत असो तर त्याचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते। आणि म्हणूनच आपल्याला हा जो कर्पूर होम आहे तर तो या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तिन्ही सांजेला करायचा आहे। आता हा फक्त गुरुपुष्यामृत योगा दिवशीच करून चालणार नाही, तर दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विशिष्ट तिथी येत असतात, तर त्या दिवशी तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही दररोज केला तरी देखील चालेल। आता हा कर्पूर होम कशा प्रकारे करायचा आहे, कोणती वस्तू जाळायची आहे तर ते पाहूया। या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मी तुम्हाला 3 झाडं सांगणार आहे, तर त्या झाडांची तुम्हाला पूजा ही अवश्य करायची आहे। एक आहे आवळ्याचं झाड, एक आहे पिंपळाचं झाड आणि तिसरं आहे औदुंबराचं झाड। जर तुम्हाला या तिन्हीपैकी एका जरी झाडाची पूजा करणे या दिवशी शक्य झालं तरी देखील अवश्य तुम्हाला या झाडाची पूजा करायची आहे। भगवान श्रीहरी विष्णूंचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो, आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि औदुंबराच्या झाडाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद लाभलेला आहे। त्यामुळं या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी देखील वास करत असतात, दत्तगुरूंचा देखील वास असतो। आणि म्हणूनच या दिवशी शक्यतो आपल्याला या 3 झाडांची किंवा यापैकी जे झाड आपल्या जवळपास असेल तर त्याची आवश्यक पूजा करायची आहे आणि या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करत असताना यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि या प्रत्येक वृक्षाखाली देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर, देशी गाईचं तूप आणि 2-2 लवंगा टाकायच्या आहेत। पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करत असताना मोहरीचं तेल आपल्याला वापरायचं आहे। दिवसभर आपल्याला ही सेवा करायची आहे। माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। आता जी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला तिन्ही सांजेला करायची आहे। जर तुम्हाला तिन्ही सांजेला करणं जरी शक्य झालं नाही तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे
तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे, म्हणजेच तिला धूपदीप दाखवायचा आहे आणि तिला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आता तुळशीजवळ जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे, तर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा, देशी गाईचं तूप, त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि चिमूटभर पिवळी मोहरी आणि या 2 भीमसेनी कापराच्या वड्या या वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हा दिवा फक्त तुम्हाला या दिवशीच लावून चालणार नाही, तर दररोज आपण तुळशीजवळ ज्या वेळेला दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळेला आपल्याला या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. या वस्तू ज्या आहेत तर या आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर त्या सर्व दूर करणाऱ्या वस्तू आहेत. म्हणूनच आपल्याला या दिव्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. त्याचबरोबर या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. शक्य असेल तर मातीचे किंवा कणकेचे दिवे प्रज्वलित करावे. पण मातीचे किंवा कणकेचे दिवे जर आपल्याकडे नसतील तर मग आपल्याला घरामध्ये जे असतील कोणत्याही धातूचे तर ते वापरायचे आहेत. फक्त दिवे घेत असताना हे दिवे स्वच्छ असावेत असे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं. आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही दिवे उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिव्यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, भीमसेनी कापराच्या वड्या अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणूनच आपल्याला हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे. देवघरासमोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या सांगितलेल्या वस्तू देखील या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हा जो भीमसेनी कापूर आहे तर मग अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते तर ते दूर करण्याचं हे काम करत असतो. म्हणूनच आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आता हा जो उपाय आहे तर घरातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीनं केला तरी देखील चालेल, म्हणजे स्त्रीनं, पुरुषाने किंवा मुलांनी जरी केला तरी चालेल. हा उपाय जो आहे तर आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती भरभराट होण्यासाठी आहे. तर एक प्लेट घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये आजूबाजूला जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. म्हणूनच आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला 4 अखंड वेलच्या घ्यायच्या आहेत. त्या वेलच्या देखील कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात. 4 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या देखील कुठेही तुटलेल्या, खराब झालेल्या, किडलेल्या नसाव्यात. 4 तमालपत्राची अखंड पानं घ्यायची आहेत. पिवळी मोहरी तुम्हाला एक ओंजळभर घ्यायची आहे. एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. अशा प्रकारे या सर्व वस्तू घेतल्यानंतर या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. या ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ते दूर करणार आहेत. मग एखाद्यानं करणी केली असेल, बाधा असेल, आजारपण असेल तर ते देखील हे या वस्तू जाळल्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आईनं किंवा जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्यानं देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती आपल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर मग या वस्तू त्याच ठिकाणी बसून पेटवायच्या आहेत. या वस्तूने 7 वेळा आपल्या देवघरातील देवी देवतांना, माता लक्ष्मीला, इष्टदेवतांना ओवाळायचं आहे. 7 वेळा ओवाळायचं आहे आणि या वस्तू घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे. एकही कानाकोपरा राहणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये आपल्याला या वस्तूंचा धूर करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा एखाद्याने कोणतीही बाधा केली असेल, कोणतंही विघ्न असेल तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. हा उपाय तुम्ही दररोज जरी 3 सांजेनंतर केला तरी देखील चालेल. अतिशय साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. आपल्या देवघरासमोर देवाबत्ती केल्यानंतर, पूजा केल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. शक्यतो तो नारळ सोललेला नसावा, पण आजकाल सोललेलेच नारळ आपल्याला बाजारामध्ये मिळतात, त्यामुळे तो नारळ घ्यायचा आहे. या नारळावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या एक 4 वड्या ठेवायच्या आहेत. हा नारळ घेऊन पुन्हा तुम्ही माता लक्ष्मी समोर बसायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीला मनापासून श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. जी काही संकट असतील, विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी आणि
त्यानंतर या भीमसेनी कापरावरच आपल्याला अगदी चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचं आहे. हा भीमसेनी कापूर जाळल्यानंतर म्हणजेच या नारळावरती ठेवूनच आपल्याला भीमसेनी कापूर जाळायचा आहे. आणि हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला हा फिरवायचा आहे. आणि यालाच कर्पूर होम असं म्हटलं जातं. त्यामुळं आपल्याला हा कर्पूर होम आपल्या देवघरातील देवदेवतांची पूजा आणि मी अगोदर सांगितलेल्या घरामध्ये कापरासोबत वस्तू जाळून झाल्यानंतर हा करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून 7 वेळा हे ओवाळायचं आहे. जर काही त्यांच्याबाबत संकट असतील, विघ्न असतील तर ती बोलून दाखवायची आहेत. आणि त्यानंतर जर यावरील जरी कापूर जरी विझत असेल तर तुम्ही आणखी त्याच्यावर कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि अशा प्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून आपल्याला पायापर्यंत 7 वेळा हा नारळ फिरवायचा आहे, कर्पूर होम करायचा आहे. आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर आणून दूर कचरा कुंडीत फेकून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ सोडून देऊ शकता. हा जो कर्पूर होम असतो तर तो देखील तुम्ही विशिष्ट तिथी असतात, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी किंवा कोणताही सणवार तर त्या दिवशी तुम्ही करू शकता. किंवा जरी मंगळवार, शुक्रवार किंवा इतर कोणत्या देवी देवतांच्या विशिष्ट तिथी असतात तर त्या दिवशी केला तर देखील चालेल. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. तुम्ही जर ह्या वस्तू जर घरामध्ये जाळल्या तर तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक आहे तर ती दूर होऊन तुमच्या मुलाबाळांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. फक्त हा उपाय करत असताना श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. काही जर अडचणी असतील, समस्या असतील, विघ्न असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.